सध्या आपल्यावर आहेत अक्षय मालविया ॲडव्होकेट मुंबई उच्च न्यायालय यांनी एक याचिका दाखल केली आहे 40+ असोसिएशन तर्फे. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं की या मैदानावरती जे आहे कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल होणार नाही आणि याच्यावरती स्टे आणलेला आहे. आपण त्याच्यावर अधिक माहिती जाणून घेऊया कशा प्रकारचा हा स्टे. तर काय सांगाल कशा प्रकारचा स्टे आणला याच्यावर? 40+ असोसिएशन तर्फे मी याचिका दाखल केलेली आहे आणि पहिल्या दिवशी सुनावणी जी होती ती 30 सप्टेंबर रोजी झाली. त्याच्यामध्ये सिनियर ॲडव्होकेट श्री अंतुरकर साहेब यांनी 40+ असोसिएशन तर्फे पहिल्या दिवशीच आर्ग्युमेंट करताना सांगितलं आहे की कशा प्रकारे हे इलिगल स्वरूपाची लीज झालेली आहे आणि की कशा प्रकारे CRZ झोनमध्ये असलेली जागा ही डायरेक्टली हॉस्पिटलसाठी घेतलेली आहे. तर त्या पहिल्या दिवशी हे ज्या दिवशी पहिल्या दिवशी सुनावणी झाली त्या दिवशी कोर्ट स्वतः लीज करार बघितल्यानंतर कोर्ट स्वतःहून चीफ जस्टिस माननीय उपाध्याय साहेब आणि अमित बोरकर साहेबच्या खंडपीठाने डायरेक्टली वरून प्रश्न विचारले असता म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वकिलांना की तुम्ही हे कशा प्रकारे कुठल्या प्रकारे लीज करार एक तर कुठल्याही प्रकारे रजिस्टर नाही. लीज ज्यावेळेस लीज डीड रजिस्टर नसते त्याच्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कुठलंही बांधकाम किंवा काही करता येत नाही आणि ती लीज आपल्या महाराष्ट्रात किंवा अजून खूप साऱ्या राज्यामध्ये ती लीगल मानल्या जात नाही. तर त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेस म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे वकील म्हणाले की आम्ही पुढच्या तारखेपर्यंत इथे कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन होऊ देणार नाही. आम्ही कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन होऊ देणार नाही आणि ओव्हरऑली कोर्टाने सरळ सांगितलं की तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रकारच्या डेव्हलपमेंटबद्दल किंवा कन्स्ट्रक्शनबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठली दुसरी जागा बघा, पण ती जागा ज्यावेळेस लिगलच नाही आहे तर तुम्ही तिथे कन्स्ट्रक्शन कसं काय करू शकता. तर त्याच्यावरती डायरेक्टली सबमिशन दिलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ नवी मुंबईच्या वकिलांनी की आम्ही इथे कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करणार नाही पुढच्या तारखेपर्यंत. आणि पुढच्या तारखेला सगळ्या वकिलांकडनं त्यांचे रिप्लाय मागवण्यात आले आहे आणि त्याच्यानंतर आमचं रिजॉइंडर जाईल आणि त्याच्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. ही जागा जर CRZ आहे तर या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं असेल कुठला प्रोजेक्ट करायचा असेल किती गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत त्यांची आपल्याला एनओसी घ्यावी लागेल? सगळ्यात पहिले तर ती एक कोस्टल मॅनेजमेंट झोन अथॉरिटी त्याचं अख्खं सेंटर जे आहे ते चेन्नईला आहे. त्याच्यानंतर इथे महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी आहे. त्यांची ही परवानगी स्पेशली सगळ्यात पहिले घ्यावी लागते कारण ही जागा CRZ2 आणि CRZ1A मध्ये पण येते. CRZ1A मध्ये तर कुठल्याही प्रकारची कन्स्ट्रक्शनची परवानगी नाही. CRZ2 मध्ये जर का कन्स्ट्रक्शन करावं लागेल तर ते कुठल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे ते बघून त्यांच्या CRZच्या नियमानुसार CRZ रूल प्रमाणे त्याप्रमाणे त्यांची परवानगी घ्यावी लागते. आणि ओव्हर अँड अबाव दॅट ज्यावेळेस CRZ1A मध्ये जागा असताना कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करता येत नाही आणि मुख्य रूपाने ड्राफ्ट डीपी प्लॅन मध्ये ही जी जागा आहे सध्या हे ग्राउंड आणि उरलेली जी जागा ही CRZ झोन 2 मध्ये आहे. क्लिअर कट लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. किती एनओसी लागतील तर आपल्याला हा सगळा प्रोजेक्ट उभा करायचा? सगळ्यात पहिले तर एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी यांची परवानगी लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले त्यांना डीपी प्लॅन मध्ये हे सगळं चेंज करावं लागेल जे काही एवढं इझी नाही. त्यानंतर सगळ्यात मुख्य रूपाने याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की इथे होल्डिंग पॉन्ड आहे. बाजूलाच होल्डिंग पॉन्ड आहे. होल्डिंग पॉन्ड जो आहे ते नवी मुंबईत फक्त 15 होल्डिंग पॉन्ड आहेत. ते होल्डिंग पॉन्ड फ्लड थांबवण्यासाठी आहे. तर ज्यावेळेस फ्लड सारखी परिस्थिती निर्माण होते तर हे होल्डिंग पॉन्ड बाजूला असल्यानंतर इट इज व्हेरी डिफिकल्ट इथे कन्स्ट्रक्शन कुठल्याही प्रकारचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधणं हे डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे आणि पुढे जाऊन हे धोक्याचं होईल. असं सगळं असताना 250 कोटीचं फर्स्ट टेंडर सुद्धा निघालेलं आहे असं ऐकण्यात येते. टेंडरसाठी तर स्वतः महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे वकील स्वतःहून त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं टेंडर किंवा कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन इथे करणार नाही. त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे कोर्टात. सध्या नवी महानगरपालिकेकडून काय करते आपल्याला, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं क्लिअर कट आहे की आम्ही याच्यामध्ये परमिशन घेऊ आणि जे काय कोर्टाचं म्हणणं होतं कोर्टाच्या प्रश्नाला ते कुठल्याही प्रकारचं उत्तर देऊ शकले नाही. कारण कोर्टाने त्यांना खूप सारे प्रश्न विचारले की तुम्ही लीज जी आहे ती अनरजिस्टर्ड लीज आहे. अनरजिस्टर्ड लीजवरती तुम्ही जागा घेतलीच कशी? त्यांचं म्हणणं आहे की सध्या जागा आमच्या ताब्यात आहे. ऍक्च्युअली ती त्यांच्या ताब्यात नाहीच आहे. ते सगळं इव्हन ऑन पेपर लीज जी झाली आहे ती रजिस्टरच नाहीये. तर लीज ज्यावेळेस रजिस्टर नसते तर ती जागा कुठल्याही प्रकारे त्यांची होत नाही. आणि जर का तुम्ही इंटरनल पेपर बघितले जे आमच्याकडे सध्या आहेत
म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ नवी मुंबई आणि सिडको आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये जे इंटरनल कम्युनिकेशन झाले आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्वतः म्हणते की जी जागा आहे ती CRZ झोनमध्ये असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करता येत नाही. ही जागा CR झोन मध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं कंस्ट्रक्शन या ठिकाणी होणार नाही. कॅमेरामॅन बाबू शेख बरोबर राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.